जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुश खबर समोर आलेली आहे। काय आहे खुश खबर, कशा प्रकारे आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा आहे तुम्हाला तर पहा, नव्याने नाव नोंदणी करता येणार। योजनेबाबत मोठे अपडेट आलेले आहे। तुम्ही जर अजूनपर्यंत लाडक्या बहिणीचा लाभ घेतला नसेल, फॉर्म भरण्यास तुम्ही विलंब केला असेल तर आता तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत देणार आहेत, म्हणजे तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येणार आहेत। तर पहा नक्की काय आहे बातमी। राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। 18 ते 65 वयोगटातील अनेक महिलांना यापूर्वी योजनेसाठी अर्ज केला होता, परंतु काही ज्या महिला आहेत त्यांनी अर्ज करण्यास विलंब केला। त्यांना वाटला पैसे येतात की नाही, नक्की हा काय प्रकार आहे त्यांना माहीत नव्हता। परंतु आता जसजसे लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागले आहेत तसतसं ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांचा उत्साह आहे की आमच्यासाठी नवीन ऑप्शन कधी येणार, आम्ही कधी फॉर्म भरू शकतो। अशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या अनेक अपेक्षा आहेत त्या आता पूर्ण होणार आहेत। मात्र कागदपत्र आणि अन्य तांत्रिक कारणामुळे किंवा अडचणीमुळे अनेक ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाभ घेता आलेला नाही आहे। तर पहा पुढे, प्रतिनिधी नाशिक। गेल्या 6 महिन्यांपासून गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आलेली आहे। यापूर्वी योजनेसाठी नोंदणी करू शकलेल्या महिला पुन्हा नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र योजनेसाठी नव्या अर्ज प्रक्रिया अद्याप तरी होणार नसल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केलेले आहेत। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून थोडी प्रतीक्षा वाट पाहावी लागणार आहे नवीन फॉर्म भरण्याची। राज्य सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच 18 ते 65 वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। वयोगटातील अनेक महिलांना यापूर्वी योजनेसाठी अर्ज केला, मात्र कागदपत्र अन्य अडचणीमुळे लाडक्या बहिणींना त्याचा लाभ घेता आलेला नव्हता। ज्या महिलांना यापूर्वी अर्ज करता आला नाही त्या आता नव्याने नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। म्हणजे नव्याने फॉर्म कधी सुरू होतील, ऑफलाईन होणार की ऑनलाईन, अशा प्रकारे त्यांच्या उत्सुकता लागून राहिलेल्या आहेत, त्यांच्या अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत। नव्याने अर्ज प्रक्रिया राबवण्यात अद्याप प्रशासन आहे त्यांनी सूचना प्राप्त नसल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। शासनाने पुन्हा अर्ज प्रक्रिया जी आहे ती राबवावी असे आव्हाने महिलांकडून केले जात आहे की आमच्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात यावी। तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच होती महत्त्वपूर्ण अपडेट। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करून टाका। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।